जिथे फिल्डर बॉलवरती असताना मिड ऑन रिझन मध्ये पाहायला मिळालं. याही बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 2 अंकावरती पाहायला मिळाली आहे. 3 बॉलचा खेळ पूर्णत्वास आलाय. 2 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा अलिबाग हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये मृणाल वर्सोलकरची बॅट तळपणं फार महत्वाचे आहे. या मॅच मध्ये, या क्वालिफायरच्या मॅच मध्ये मृणालच्या बॅटमधून धावा घेणं फार महत्वाचं आहे. यावेळेसचा बॉल लोटांगण घातलाय. पुन्हा एकदा बॉलला फेकून दिले फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. मृणाल वर्सोलकर याच्या बॅटमधून हा पहिला चौकार. लाजवा फटका लोटांगण घातलं होतं आणि मृणाल वर्सोलकर म्हटलं की अशा पद्धतीने आविष्काराचे फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तो सध्या आविष्काराचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्या बॅटमधून चौकार असताना पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. 4 बॉलचा खेळ झाला, जिथे 6 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पुढचाच बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला झोपले होते. अलिबाग तालुक्यातील असा खेळाडू जो मात्र झोपून फटके खेळतो, परंतु सध्याच्या घडीला हरेश गावडनं त्याला थांबवलं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. जसा बॉल आला तसा तो झोकून मारण्याचा प्रयत्न त्यानं केला होता. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. मृणाल वर्सोलकरचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त केले गेले. फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम केले. खाली क्षेत्र आहे. बॉल लॉंग लेगच्या दिशेनं गोळीच्या वेगानं फरार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या 10 अंकावरती पाहायला मिळते. मृणाल वर्सोलकर आणि साथीला अजय आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश मात्र येत असताना पाहायला मिळतात. जिथे गावातील आणखीन एक सुपरस्टार बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. परंतु अजय अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. अजय असा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता फार आपल्याला पाहायला मिळाली आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील षटकार चौकाराची बरसात त्याच्या बॅटमधून या रात्रीमध्ये होत असताना पाहायला मिळाली होती. यावेळीचा बॉल टप्पा पडला. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे पाहायला मिळाला. वेगावरती तो स्वार झाला. किंबहुना वेग असताना दिशा असणं देखील फार महत्वाचं असतं. योग्य दिशेवरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुल करायचा होता आणि अशा वेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. पुढचाच बॉल. यावेळीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग विथ कार्पेट खेळलेत. डीपमधून फिल्डर वेगानं बॉलवरती असताना पाहायला मिळाले. चांगली फील्ड, चांगली फेक. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकले गेले, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 11 या अंकावरती पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. गुंजन 11 या संघाचे संघमालक सन्माननीय आदरणीय पप्या शेठजी महाबळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळालं. अगदी संघाच्या पाठीशी ते राहिले. तर किंबहुना गुंजन 11 हा संघ बऱ्याच वर्षानंतर किंबहुना बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गुंजन 11 या नावाची देखील चर्चा नेहमीची झाली होती. परंतु पप्या शेठ थोडेसे का होईना मागे राहिले होते. एका आजाराने त्यांना विळखा घातला होता, परंतु त्यावरती देखील मात त्यानं केली आहे. नवीन संघर्षाच्या वाटेवरती जीवनाला प्रवास त्यानं केली आहे. आणि अशा वेळेला
रोहा तालुक्यातील सर्वाधिक एक मानाची स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये त्यानं संघ आपला दाखल केलाय. यावेळेसचा बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न मृणाल वर्सुलकरचा पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. आधीच मनसुबा बनवला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न मृणाल वर्सुलकरचा पाहायला मिळाला, जिथे सरळ शरीराचा वेध घेणारा बॉल, जिथे एक धाव या बॉलवरती तसं पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 12 या अंकावरती पाहायला मिळते. यावेळेस बॉल खोलवर टप्प्याचा बॉलर्स बॅक ड्राइव्ह. स्वतः गोलंदाज बॉलवरती दसना पाहायला मिळाला, जिथे या बॉलवरती देखील सिंगल प्राप्त केले गेले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज रुपेश म्हात्रेचं कौतुक करायला हवंय. पेन तालुक्यातून येत असताना जिथे गावाचं क्रिकेट चांगलं खेळलंय, परंतु आता रोहा तालुक्यामध्ये या रजनी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजी करिश्माई गोलंदाजी करायची, आपल्या नावाची छाप उमटवायची आहे, त्या हेतून तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल मोठा फटका. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा लोटांगण घातलंय. काय फटका खेळलाय. नजाकत पाहायला मिळते. मृणाल वर्सुलकर या बॅटरच्या माध्यमातून चौकार येत असताना पाहायला मिळाला. 17 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 7 बॉल मध्ये आतापर्यंत 14 वरती मृणाल खेळतोय. षटकातील अंतिम बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. लाजवाब फटका. बॉल पॉइंटच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या दिशेनं पोहोचेल तोपर्यंत फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 2 धावा अशाही वेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. लाजवाब फटका. जसा बॉल आला तसा खाली बसले. स्विच हिट करत असताना पाहायला मिळालं. पॉइंटच्या डोक्यावरून फटका येत असताना पाहायला मिळाला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. चांगली फेकी राहिली. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. 12 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 19 या अंकावरती. 12 बॉल मध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात. रुपयेचं षटक चांगलं राहिलं. एक षटक हातात असताना फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. या आधीच्या षटकामध्ये पेनचा हार्दिक पांड्या, हारेश गावंडला आपण पाहिलं, धावा त्याने खर्च केल्या होत्या 10. अद्याप कोणत्याही स्वरूपाची विकेट जात नाहीये. मृणाल वर्सुलकर चांगली बॅटिंग करतोय. 7 मैदानाच्या आतमध्ये आजयची देखील त्याला लाभली आहे. षटक क्रमांक 3 ISPL बॉल ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळतील. टीम गुंजन 11 या संघाच्या माध्यमातून गोलंदाज रोहित म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणखीन एक जिथे गावातील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळालं. समोर अजय. अजयला गोलंदाजी करत असताना आपण ISPL बॉल चं षटक हाताळत असताना पाहिले. आता त्याला त्याच बॉलवरती बॅटिंग देखील करायची आहे. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल या बॉलवरती असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती 20 बनवल्या गेल्या. 20 बनवल्यात. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन या संघाच्या माध्यमातून जर इथून अशाच पद्धतीनं बॅटिंग केली तर 36 पर्यंत संघ पोहोचू शकतोय. 9.23च्या मदतीनं धावफलक आतापर्यंत राखलं गेलंय. कॉम्बॉक्स मध्ये आधी आवाज हर्षलजी मुंडे सरांचा पण ऐकलाय. सुंदर समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमी ऐकलंय. त्याच वेळेला पंचांच्या भूमिकेमध्ये नितेशजी नरहरी सर, धर्मेंद्र सर आणि कल्पेशजी म्हात्रे सर पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल बराचसा बाहेर राहिलाय. नितेशजी नरहरी सरांना आमच्याकडे वळावं लागते. दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. यावेळेसचा बॉल बराचसा बाहेर राहिला होता. पंचांचा स्पष्ट वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती या षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. बॅटची कडा. फिल्डर दूरवरती राहिलेलं पाहायला मिळालं.
फ्लॅश स्लिपमध्ये फिल्डर आलेत, बॉलपर्यंत पोहोचलेत, अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आत्तापर्यंत 22 अंकावरती पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. मृणाल आणि अजयची जोडी बॅटिंग करतीये, रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आहे. गुंजा निलेमन आणि त्यांच्या विपक्षामध्ये थिरोना अलिबाग हे दोन मातबर संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात. हा बॉल टप्पा पडला, बॉल खाली राहिला, बरंच वळण बॉलनं प्राप्त केला. डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. टप्पा पडल्यानंतर बॉलनं बरंच वळण घेतलं होतं, किंबहुना हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळाली. पुढचाच बॉल, यावेळीचा बॉल मोठा फटका, लॉंग ऑफ मध्ये खेळला, डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचले, चांगली फिल्डिंग, फेक होईल तो पूर्वी 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे धावफलकावरती 24 आल्यात. रोहितनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉल हाताळले, 5 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. यावेळेस बॉल व्हाईट बॉल इथे असताना पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातात या ओव्हरमध्ये. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर हातभर बॉल वळण घेत असताना पाहायला मिळाला. लेग स्टिक वरून चेंडू थेट वाईटच्या दिशेने गेला. पुढचाच बॉल, यावेळेसचा बॉल अडपापाटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून फिल्डर वेगानं बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव या बॉलवरती असताना पाहायला मिळाली. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली आहे, जिथे 26 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. दोन धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती 27 आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटकातील शेवटचा अंतिम बॉल देणं बाकी आहे. रोहित म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. पहिला विकेटचं पतंग, सेलिब्रेशन पाहायला मिळालं. अजय बाद विकेटचं पतंग झालंय, जिथे पहिला धक्का बसलाय 27 अंकावरती. अजय बाद होत असताना पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ झालाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक घातकी फलंदाज, किंबहुना एक वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे नेहमी या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं गेलंय, असा पंकज जाधव बुम बुम माठ्या बॅटिंग मार्कवरती असताना पाहायला मिळाला. मृणाल वर्सुलकर स्ट्रायकर इंडला पाहायला मिळेल. 7ला पंकज जाधव आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळेल आयुष. आयुष गोलंदाजी मार्कवरती आहे. पेन तालुक्यातून कोपर गावातून येत असताना ज्या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा नेहमी झाली आहे, डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना ज्याचा कसब पाहायला मिळाला, अगदी योग्य रीतीने तो गोलंदाजी करतो, किंबहुना वेगाने तो गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, तो आयुष गोलंदाजी मार्कवरती येतोय. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय मृणाल वर्सुलकर लोटांगण घालून फटके खेळतो आणि या मॅच मध्ये त्याचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तो दर्जेदार बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल, आयुष तयार. यावेळेसचा बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा
बाहेरचा हा बॉल पंच वळल्यात दर्शवला की हा नो बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता या बॉलवरती नक्की काय घडलं. मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. या तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. कल्पेशजी म्हात्रे सर या रिव्हरती कामकाज करत असताना पाहायला मिळते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. आपल्या हक्काची वाहिनी चांगलं काम आणि चांगलं टेलिकास्टिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती नक्की काय घडलंय ते दडलंय रोहा स्पोर्ट्सकडे. रोहा स्पोर्ट्स ची संपूर्णतः टेक्निकल टीम या रिव्हरती कामकाज करत असताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल जिथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडला अगदी क्रीज मध्येच टप्पा रिलीज झाला होता. त्यानंतर बॉल बाहेर घेत जात असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल यावेळेचा बॉल समोरचा समोरच खेळत अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला तैनात आहेत. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 29 अंकावरती पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं अखंड रोहेकर ज्या क्षणाची वाट बघत होते की पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला केव्हा येईल तो आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये खेळ कसा करेल पाहणं फार महत्वाचं असणार आहे. ऑन स्क्रीन पंकज जाधव बुम बुम माठ्या ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील वन ऑफ द बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा खेळाडू किंवा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डिंग डॉंग पुणे या संघाचं बरीच वर्ष नेतृत्व करणारा खेळाडू. स्ट्रायकर इंडला आहे परंतु त्याला देखील थांबवण्याची क्षमता आयुष ठाकूरनं ठेवली आहे. पेन तालुक्यातून येणारा हा युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची किंवा आपल्या कोपर गावाची छाप तो सोडतोय. पंकज जाधवला त्यानं थांबवलंय. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. पंच वळतील दर्शवतील का व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटर शफल झाले होते परंतु बराचसा बाहेरून जाणारा बॉल पंचांचा इशारा अगदी योग्य रीतीचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आलाय. अवांतरी धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या 30 अंकावरती पाहायला मिळेल. आयुष्य कौतुक करायला हवंय. 2 बॉल मध्ये फक्त 3 धावा तो खर्च करतोय. समोर सर्वाधिक घातकी फलंदाज आहेत. मृणाल वर्सोलकरला तो थांबवतोय. तो पंकज जाधवला थांबवतोय. हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज जाधवच्या बॅट मधून बॉल बुम बुम करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पंकज जाधव सुपरमॅन झाला होता. तो उंच उडी घेत असताना बॉलवरती पाहायला मिळाला. त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून लाजवाब फटका त्यानं खेळलाय. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची टोटल आतापर्यंत 34 अंकावरती पाहायला मिळते. पुढचाच बॉल यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये होता. समोर उडवलाय. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये बॉलच्या खाली आहे. वर्ल्ड जज कॅच आणखीन एका विकेटचं पतंग. पंकज जाधव मैदानाच्या बाहेर. रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा कबड्डीपटू भरतजी मालुसरे यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त कबड्डीपटू कबड्डीची मैदानं गाजवणारा याच गावातील एक जबरदस्त खेळाडू ज्यानं रिशांग देवाडिकाच्या सोबतीनं देखील कबड्डी खेळली आहे असा भरत
बघा ऑनस्क्रीनवरती तुम्ही भरतला पाहतोय. बघा रिशांग देवाडिका सोबत भरत खेळला होता. रिशांग देखील आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर आकाश शिंदे सोबत देखील तो खेळला आणि आकाश शिंदे देखील आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये तो खेळत असताना पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज दादा खेळाडू भरत मालुसरीला ऑन स्क्रीन पाहतोय. त्यावेळेला हार्या कोस्तेकर देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळाला. नवीन आलेल्या बाटर मैदानाच्या आतमध्ये विराज यावेळीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलवरती काय घडलंय? यस, धावा पूर्ण केल्या गेल्या. तब्बल 3 धावा पूर्ण बॅटरने केलेला पाहायला मिळाला. या बॉलवरती 3 आल्या. 3च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती 37 धावा बनवल्या गेल्या. खऱ्या अर्थानं एकंदरीत विचार केला तर यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरोंडा अलिबाग या संघानं पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 36 दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 39 दिल्या होत्या. या मॅचमध्ये बॅटिंग करणारे यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन या संघानं बॅटिंग करत असताना 37 बनवल्यात. या धावांचा बचाव केला जाईल का पाहणं देखील फार महत्वाचं असणार आहे. हे इंटरेस्टिंग बॅटल आहे. यावेळेसचा बॉल ऑफ सिक्सच्या बराचसा बाहेर राहिलाय. पंच बळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता बरेचसे बॅटर शफल झाले होते. तिथून देखील बॅटरच्या दूरवरचे चेंडू ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज आयुष्याच्या माध्यमातून. पुढचाच बॉल. यावेळीचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचा निर्णय अजून देखील येणं बाकी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची नामी संधी आहे. या धावबादच्या स्वरूपामध्ये विराज बाद. तत्पूर्वी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते वेस्ट साईडसाठी. पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रे सर यांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स इट्स नो बॉल. वेस्ट साईडचा हा नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. डोक्याची घंटा आमचे डीजे मास्टर वाजवत असताना पाहायला मिळालंय. कारण की मृणाल वर्सुलकर स्ट्रायकर एंड वरती असणारा आणि फ्रीडचा बॉल असणारा. विकेटचं पतंग झालंय. धावबादच्या स्वरूपामध्ये विराज बाद झालेत. विराजची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळालं. सार्थक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी असताना पाहायला मिळालाय. अंतिम बॉल फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण तर केलं परंतु बॉल उंच हवेमध्ये. विकेट मिळणार नाहीये. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. रेस लागली आहे. भाग मिल्का भाग. दुसरी धाव मिळणार नाहीये. इथे मात्र शेवटच्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये मृणाल बाद होत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. समोरचा बॉल फ्रीट होता. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल उंच हवेमध्ये. स्वतः गोलंदाज बॉल वरती असताना आयुष पाहायला मिळाला. रेस लागली होती खऱ्या अर्थानं मृणाल आणि आयुष्याच्या माध्यमातून. बघू शकता तुम्ही ऍक्शन. मृणाल वर्सुलकर नाखुश झाला होता. या बॉलवरती फक्त एकच आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती बनवल्या गेल्या तब्बल 41 धावा. पहिला पूर्वार्धाचा धाव पूर्णत्वास आलाय. पहिला 24 बॉलमध्ये 41 बनवल्या गेल्यात. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 42 धावेची असणार आहे. या 42 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका. आजच्या रात्रीसाठी मी इथेच थांबतोय. आवाजामध्ये बदल होईल. आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र हर्षल मुंडे सर यांचा आवाज आपण ऐकूयात. तत्पूर्वी अति मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करूयात. कबड्डीपट्टू भरतजी मालुसरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करूया. एक आदरपूर्वक सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय, ज्याच्या माध्यमातून कबड्डी क्षेत्रामध्ये रोहा तालुक्याचं नाव अगदी उंचावरती नेलंय. असे भरतदादा यांचा हा यथोचित मान सन्मान आपण या अतिथी मंचावरती करीत आहोत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता भरतजी यांचा यथोचित मान सन्मान. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोहा रायगड शंतनुजी रटाडे साहेब यांच्या शुभ हाताना
यथोचित मान सन्मान केला जातो. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आवाजामध्ये बदल करूयात. आवाज हर्षल जमुंडे सरांचा ऐकूयात. हॅलो, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण किशोरजी कोकरे सरांचा आवाज ऐकला. या आजच्या रात्रीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. युवा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य पर्व आपण पाहतोय. 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक मोठी टोटल आपल्या भेटीसाठी आली आहे. एकंदरीत 42 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच निश्चितपणे आपल्या भेटीसाठी येईल, कारण की 2 दिग्गज संघ, एका बाजूला अलिबाग तालुका तर एका बाजूला पेन तालुका आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम गुंजन 11 कोलाड पप्पाशेठ महाबे यांच्या मालकीचा संघ, तर यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तेरंडा अलिबाग हा संघ मैदानावरती पाहायला मिळत आहे. यस, बघा ना, म्हणजे इकडे 24 तर इकडे 42, म्हणजे 42ला उलटा केल्यानंतर इकडे 24 होतील, 24ला उलटा केल्यानंतर 42. सध्याच्या घडीला असं स्कोर कार्ड तुमच्या स्क्रीनवरती आहे. आज 42 फिक्स, नाहीतर मग 24. असे अनुमान लगेच लावायला सुरुवात झाली आमच्या मंचावरती. हे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक नाही आहे ते आमचे आयोजक आहेत. ही मेहनत बघा. सौरभ कानेकर, रोहित पाटील, त्याच वेळेला शार्दूल मोरे. अगदी जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावत असताना सगळ्यांनाच आपण पाहिलं. आणि हे संपूर्ण आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सारी मेहनत निश्चितपणे या सगळ्या मित्रांनी घेतली. श्री धावीर महाराज युवा ग्रुप. आणि आता स्क्रीनवरती अनिकेतला तुम्ही पाहता. थंडी एवढी आहे की शाल त्यानं घेतली आहे. अनिकेत आणि वैभव खेरटकर. आणि हे संपूर्ण समालोचन कक्ष तुमच्या स्क्रीनवरती रॉ स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आज सर्वाधिक मोठा पल्ला 55,000हून अधिक प्रेक्षकांनी आजच्या रात्रीमध्ये स्पर्धेचा आनंद घेतला आहे. आणि युवा राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय. तुम्हाला सर्वांच्या लाडक्या ताई आदितीताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भरवलेली गेलेली ही स्पर्धा. संघमालक पप्पाशेठ महाबे, संतोषजी मोरे. त्याच वेळेला हे मुख्य मंच तुम्हाला दाखवलं जात आहे. हे बॅनर तुम्ही पाहत आहे. हा पूर्ण व्यासपीठ अगदी नेत्रदीपक आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळेल. 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हरेश गावण तर दुसऱ्या बाजूला सूरजला तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कवरती सार्थक सर पाटील बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. अलिबाग तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला ज्या गोलंदाजाची चर्चा खूप मोठी आहे, होय, तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. सार्थक कशा पद्धतीची तो गोलंदाजी करेल या इम्पॉर्टंट मॅचमध्ये. आजच्या रात्रीचा शेवटचा डाव. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडवा बाटणं मिड विकेटच्या दिशेला, सीमा रेषेच्या पलीकडे हरेश गावणच्या बॅटमधून चौका. रात्रीमध्ये 1 साइड हिरो राहिला. एकटाच लढत असताना पाहायला मिळते टीम गुंजन 11 कोलाड या टीमसाठी. टीमवर्क चांगला आहे, पण जास्तीचे एफर्ट्स हरेश गावांचे चांगले पाहायला मिळालेत. फुलटॉस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमधून बॉल मार्गच होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे एकदा मिळते. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळते.
परफेक्ट कॉलिंग कॉम्बिनेशन चांगलं आणि सगळं काही चांगलं होतं गुंजन 11 या टीमसाठी. धावा येतात, धावा थांबल्या जातात आणि सध्याच्या घडीला धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 6. सुरुवात चांगली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा जमा करायच्या या अनुषंगानं हरेश गावण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला आणि होय पहिल्याच 2 बॉलला त्यानं 6 धावा जमा केल्यात. इथून पुढे 4 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमधील. पुढचा बॉल सार्थक सर पाटील. ओहो, यावेळीचा बॉल चांगला होता. भन्नाट वेग पाहायला मिळतं. अँगल क्रिएट करत असताना पंचांच्या उजव्या एसटीनं त्यांना बॉल टाकला आणि तदनंतर ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकायचा होता पण अगदी बॅटच्या खालून निघून गेलाय चेंडू. डॉट बॉलची सांगितला. चांगला चेंडू. सार्थक कमबॅक करतोय आता हरेश गावण. फुल टॉस बॉल मिस झालाय. कॉन्फिडन्स थोडा कमी झाला असेल कारण की हा बॉल जर मिडल झाला असता तर चित्र वेगळं होतं. पण सार्थक सर पाटीलच्या बॉलचा वेगच एवढा होता की बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. कमबॅक पलटवार मैदानाच्या आतमध्ये लगेचच कशा पद्धतीनं टीमला आणायचं याची जाणीव ज्या खेळाडूला तो सार्थक कमबॅक करतोय. 2 बॉल डॉट. तिसरा बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय गोलंदाजी सार्थक सर पाटील या नावाची चर्चा तुम्ही क्वालिफायच्या मॅचमध्ये पाहताय. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला 2 आणि तिथून पुढचे बॅक टू बॅकचे 3 बॉल. अगदी हरेश गावांच्या पायामध्ये साखळ दंड टाकले होते अशा पद्धतीचा बॉल. डॉट आलाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हरेश गावण स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. हरेश गावणच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये तो एकटा हिरोची भूमिका बजावत असताना पाहायला मिळाला. हा सिनेमा चांगला आजच्या रात्रीचा जिथे 2 गाव 1 हा फॉर्मॅट तुम्ही पाहताय. पण त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरला 12 आल्या. तिथून पुढे आता 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता बाकी आहे. प्रति षटका मागे फक्त 10ची सरासरी राखायची असं वाटलं होतं सार्थक सर पाटीलनं ज्या वेळेला 2 बॉल 3 बॉल लगातारचे डॉट टाकल्यानंतर आता थांबवलंय की काय पण नाही. हरेश गावण हार मानेल मग तो असा मोठा खेळाडू कसा. तो हार मानणाऱ्यातला नाही आहे. त्यालाही माहिती आहे हार तद्वर मानायची नाही आहे जदवर आपल्या फोटोला हार चढला जात नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आणि होय सध्याच्या घडीला ते प्रयत्न त्याचे सफल ठरत असताना पाहायला मिळालेत. 12 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. षटकातील पुढचा बॉल. येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता 30 धावांच्या अशा परिस्थितीमध्ये आयुष बोकाडे. आयुषचा हा बॉल हवाई सफर. सिक्सर. आयुष बोकाडेचं स्वागत इकडे मात्र केलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत. हे दोन्ही संघ असे आहेत ना त्यांच्याकडे नाईट क्रिकेट खेळण्याचा अनुभव खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये कोपर आणि जिते हे संघ मात्र पेन तालुक्यामध्ये जास्तीचं नाईट खेळतात. या हंगामामध्ये 18 बक्षीस आपल्या नावावरती करण्याचा विक्रम कोपर गावाचा आहे. जितू आई जिते सुद्धा चांगलं कामकाज करतात आणि हे 2 टीम एकत्र आलेत. यावेळेला बॉल निघून चाललाय. नक्की काय आहे, वाईड आहे की नो. तिसऱ्या पंचांचा कॉल. चौकार तर आलाय पण हा बीमर आहे का चेक केलं जाईल. वेस्ट साईडचा नो बॉल आहे का पाहिलं जाईल. आणि जर वेस्ट साईडचा नो बॉल आहे तर इथे पंचांना पंजा खोलण्याची संधी निर्माण होणार आहे. तुम्ही पाहताय
युवा राष्ट्रवादी चषक 2026 चे भव्य पर्व तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. क्वालिफायची मॅच काल थोडी एकतर्फे राहिली पण पहिल्या रात्रीमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती आणि आजही तसं चित्र थोडं दिसायला लागलंय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. कल्पेजी पाटील सर तिसऱ्या पंचाची भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग आहे. कोणता निर्णय येईल आणि कशा पद्धतीच्या धावा मोजल्या जातील. आयुष बोकाडेला तुम्ही पाहिले बॉलिंग करत असताना त्यानं अशा पद्धतीच्या चुका तो वारंवार करताना पाहायला मिळत नाही पण आज चूक घडतीये. धावा खर्च होतात. मृणाल वरसोलकर त्यानं केलेली मेहनत त्या मेहनतीचं फळ कितपत लाभेल. त्यानं बनवलेल्या धावा जीवाच्या आकांतानं तो मैदानाच्या आतमध्ये सैरा वैरात धावला होता फक्त धावांसाठी. कारण की त्याला माहिती आहे नेहमीच आपल्याला धावांची भूक असणं गरजेचं आहे जर समोरच्या टीमला एक मोठं टार्गेट द्यायचं आहे. डिसिजन पेंडिंग. आता पंकज जाधवला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याच्या समवेत प्रिन्स आहे. हे दोन दिग्गज खेळाडू आहेत म्हणजे एक युवा तर एक अनुभवी आणि सध्याच्या घडीला अलिबाग तालुक्यामध्ये या दोन्ही नावाची चर्चा मोठी आहे. त्याच्यामध्ये आयुष बोकाडेचं सुद्धा नाव आहे पण तो आज थोडा लाईन आणि लेंथ भरकटताना पाहायला मिळाला आहे. कॅमेरा अँगल तुम्ही पाहता आता थेट आयुषवरती कॅमेरा सगळ्या खेळाडूंना घेतलं जातं कॅमेऱ्यामध्ये. कॅमेरा वर्क चांगला आहे. या स्नो बॉलचा इशारा बीमरचा कॉल सायरन वाजल्या धोक्याची घंटा. फ्री हिटचा बॉल पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेला फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेला खेळला जातोय. फिल्डर तिकडे आहे. एक सिंगल सार्थक होत्या. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळतंय. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 25 या आकड्यावरती आयुष बोकाडे महागडा ठरलाय. 2 बॉलमध्ये 13 धावा खर्च करत असताना पाहायला मिळालाय. तो कमबॅक आणेल का या मॅच मध्ये. होय त्याच्याकडे ती ताकद आहे त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे नेहमीच. मात्र अलिबाग तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आयुषचं कमबॅक आपल्याला बघायला मिळालंय. पुढचाच बॉल समोर. सूरज आजच्या रात्रीमध्ये चमक धमक दाखवत नव्हता पण क्वालिफायच्या मॅच मध्ये आता खेळतोय आणि होय त्याच्या बॅटमधून आक्रमण चढवलं जात आहे मिड विकेटच्या पलीकडे. 6 मात्र वेगवेगळे विविध पद्धतीचे वाद येत असताना पाहायला मिळाले. सूरज आणि सूरज नावाची चर्चा क्वालिफायच्या मॅच मध्ये चालू झाली आहे. वा इम्प्रेसिव्ह कामगिरी. आयुष बोकाडेच्या अगेन्स्ट धावा 3 बॉलला 19 धावा खर्च केल्यात. याही वेळेला चौथा नाही सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नो बॉलचा कॉल. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा कॉल होत असताना पाहायला मिळते. ओव्हरस्टेपचा नो बॉल. यदा कदाचित याच ओव्हर मध्ये या मॅचचा रिझल्ट येतोय की काय. धावा धावफलकावरती तब्बल 33 धावा. पंधरा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 9 धावांची गरज या मॅच मध्ये. मजबूत पकड केली आहे टीम गुंजन 11 कोलाड. अजून एक बॉल हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. असं वाटलंच होतं की हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल पण तिथे फक्त एक सिंगल येत असताना पाहायला मिळतीये. फ्री हिटचा बॉल होता त्या कारणाने बॅटर बचावलेत. धावसंख्या 31 या आकड्यावर. नो बॉल आणि नो प्लस या वेळेला मोठा फटका. सूरज आणि सूरजच्या बॅट मधून
आसमानी टोला नो बॉल वरती केलं तर षटकार येत असताना पाहायला मिळालाय. आता सामन्यामध्ये औपचारिकता बाकी, फक्त एका धावेची गरज आहे. फ्री हिटचा बॉल बाकी. इकडे मात्र काय क्रिकेट होत असताना पाहायला मिळते. गुंजन 11 कोलाड या टीमचा बोलबाला क्वालिफायच्या मॅच मध्ये. बॉल हवेत, फिल्डर पोहोचतील का, चित्र तर तसं दिसत नाहीये. आणि इकडे सिंगल, मॅच फिनिश. सामना जिंकलाय गुंजन 11 कोलाड आणि या संघानं थेट सुपर 4 मध्ये तिसरं तिकीट आपलं कन्फर्म केलंय. मनपूर्वक अभिनंदन. वन साइड हीरो है. हॅलो. मागच जरी तो मैदानामधून बाहेर गेला तरी तो 2 पावलं मागे जातो आणि पुढे येताना मोठी दहाड घेऊन येतो. पप्याशेठ महाबळे यांचा मालकीचा संघ इकडे मात्र आज क्वालिफाय होत असताना पाहायला मिळते. गुंजन 11 कोलाडची चर्चा संपूर्ण रायगडवर आधी होती, पण वाघ जखमी झाला होता, पण तो आयुष्याला कंटाळला नव्हता. तो थांबला, त्यानं वेळ जाऊन दिलं आणि पुन्हा एकदा बाहेर पडलाय. ती